अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. भगवान श्रीकृष्ण आणि सुदामांच्या निस्वार्थ मैत्रीची गोष्ट तुम्ही नक्कीच ऐकली असेल. भागवतमध्ये ही कथा नक्कीच तुम्ही ऐकली असेल. पण सुदामाने जे आणलेले पोहे आहेत ते खाल्ल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने सुदामाला काय दिलं हे तुम्हाला माहिती आहे का? तर सुदामा हे खूप अत्यंत गरीब अशा परिस्थितीमध्ये राहत होते. खूप गरीब अशी त्यांची परिस्थिती होती. पण त्यांच्या पत्नीने सुदामांना श्रीकृष्णांना भेटण्यासाठी आग्रह केला. आपल्या पत्नीच्या सांगण्यावरून सुदामांनी श्रीकृष्णांना भेटण्यासाठी जायचं ठरवलं. त्यांच्या पत्नीने शेजाऱ्यांकडून थोडेसे पोहे मागून आणले आणि ते एका छोट्याशा पोटलीमध्ये बांधून सुदामा ते पोहे घेऊन द्वारकेला श्रीकृष्णांना भेटण्यासाठी आले. तिथं आल्यानंतर द्वारपालांनी त्याला अडवलं. त्यांचे वस्त्र वगैरे पाहून त्याला अडवलं, त्याला जाऊ दिलं नाही. पण जेव्हा भगवान श्रीकृष्णांना समजलं की सुदामा आलेत, तेव्हा भगवान श्रीकृष्ण आपण राजा असूनही कोणताही विचार न करता अगदी अनवाणी धावत जाऊन त्यांनी सुदामांना घट्ट अशी मिठी मारली आणि भगवान श्रीकृष्ण सुदामांना आत घेऊन गेले. श्रीकृष्णांनी सुदामाचे स्वतःच्या अश्रूंनी पाय धुतले. ही निस्वार्थ मैत्री पाहून सगळ्यांनाच अश्रू आले. अगदी आपल्याला सुद्धा या निस्वार्थ मैत्रीबद्दल खूप अभिमान वाटतो की खरंच मैत्री आजकालच्या युगामध्ये अशी बघायला भेटेल का? ही मैत्री खूप म्हणजे खूप घट्ट आजकालच्या पिढीसाठी एक छान असं उदाहरण आहे. त्याच्यानंतर ज्यावेळेस सुदामाने आणलेले पोटली भगवान श्रीकृष्णांनी पाहिली, सुदामा ते लपवण्याचा खूप प्रयत्न करत होते. ते श्रीकृष्णांना त्यांनी दिलंच नाही. पण श्रीकृष्णांनी ते पाहिलं आणि त्याच्याकडून ते घेतलं आणि ते उघडून पाहिलं तर त्याच्यामध्ये ते पोहे होते. श्रीकृष्णांनी त्याच्यातील एक मुठी पोहे खाल्ले. ज्यावेळेस श्रीकृष्णांनी त्याच्यातील एक मुठी पोहे खाल्ले त्यावेळेस त्यांनी सुदामाला पृथ्वीवरचं साम्राज्य दिलं. त्याच नंतर दुसरी मूठ खाल्ली. दुसरी मूठ खाल्ल्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी सुदामाला स्वर्गाचं ऐश्वर दिलं. आणि तिसरी मूठ खायच्या वेळेस ते खाणार त्यावेळेस देवी रुक्मिणीने भगवान श्रीकृष्णांचे हात धरला. कारण तिसरी मूठ खाल्ल्यानंतर ते सुदामाला पूर्ण वैकुंठच देणार होते. याच्यातूनच आपल्याला निस्वार्थ मैत्री कशी असते हे कळतं. निस्वार्थ मैत्री आणि भक्ती याचं खूप छानसं उदाहरण आपल्याला या भागवत कथेमधून ऐकायला भेटतं. पण आज किती जण या भागवत कथेचं किंवा या मैत्रीचं किंवा निस्वार्थ भक्तीचं उदाहरण ठेवून आपले जीवनामध्ये त्याचा उपयोग करतात. तर आपण आजच्या जनरेशनने किंवा आपण सुद्धा आजकालच्या या चालू युगामध्ये या कलियुगामध्ये असंच भगवत भक्ती जर केली तर आपल्याला नक्कीच मोक्षप्राप्ती होईल. ज्यावेळेस तुम्ही भगवत भक्ती कराल, भगवंताची एकनिष्ठेने सेवा कराल, त्यावेळेस भगवंत स्वतः तुमच्या बरोबर उभे असतील. ते तुमच्याकडे नक्कीच येतील. का तर तुम्ही त्यांची केलेली एकनिष्ठ सेवा ही भगवंताला तुमच्याकडे येण्यापासून कोणीच थांबवू नाही शकणार. ज्यावेळेस भगवंत तुमच्या बाजूने उभा असतील, तुमच्याकडे आलेले असतील, त्यावेळेस जगात कोणत्याही गोष्टीसाठी कोणाकडेही काहीही मागायची किंवा कोणाला काही सांगायची तुम्हाला गरज पडणार नाही. कारण तिथे साक्षात परमेश्वरच तुमच्या बरोबर उभा असणार आहे. आणि म्हणूनच भगवत भक्ती, भगवंताची सेवा, एकनिष्ठ सेवा अगदी श्रद्धेने आणि विश्वासाने करून पहा. भगवंताचं नामस्मरण करून पहा. आणि तुम्हालाही याच्यातून काही अनुभव आले असतील किंवा तुमचीही अशी छानशी भगवंतासारखीच भक्ती असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण लिहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय श्री कृष्ण. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.